वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्स इथे बनवते आहे। बाहेरून रूम फ्रेशनर आणण्याऐवजी ना मी आज घरच्या घरी 5 प्रकारचे रूम फ्रेशनर तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि सगळ्या घरातल्याच वस्तूंपासून असणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण मी शेवटी सांगते की कुठला आपल्यासाठी बेस्ट ठरू शकतो। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत की किचनसाठी। किचन मध्ये पण पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा भिंतींचा ओलावा असतो आणि त्यामुळे वास येतो आणि चाचणं पण असतात। अशा वेळी ना मस्त असा रूम फ्रेशनर म्हणून तुम्ही बघू शकता हे एक तेजपान मी इथे घेतलेलं आहे आणि आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। त्याचबरोबर ना याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 ते 3 लवंगा आणि त्याचबरोबर दालचिनी। पण आपण जरी पाण्यात घालणार असेल तरी आपण ते कुटून घालणार आहोत जेणेकरून त्याचा जो फ्रेग्रन्स आहे ना तो आणखीनच छान येईल। सो बघू शकता तर याचा कलर बदललाय आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर थोडासा पिवळसर व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्याकडे अशा या स्प्रेच्या बॉटल असतात। सो या बॉटल मध्ये ना आपण हे पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर भरणार आहोत आणि किचनचे कानाकोपऱ्यामध्ये मारणार आहोत जेणेकरून चाचणा पण कमी होतील आणि याचा एक जो वेगळा फ्रेग्रन्स असतो मस्त वास असतो ना तो किचन मध्ये येतो। तर आपल्या घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी मी 5 वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्स इथे बनवते आहे आणि कारण की आता बघा सणवार चालू झाले तर रक्षाबंधन अशा वेगवेगळ्या सण असतात आणि आपल्याकडे मग पाहुण्यांचं येणं जाणं चालू असतं। अशा वेळेस ना मग आपल्यालाही वाटतं की घरामध्ये छान असा वास सुगंध असावा, त्यासाठी या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर छान उकळलं आहे, आपण थंड करून घेणार आहोत आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता। तो आपण गाळणीने गाळून घेऊया आणि मग थंड करूया। छान असं थंड करून घेतलंय मी आणि आता बघा तर अशा कुठल्याही तुम्ही बॉटलमध्ये बनवून आठवड्याकरता बनवून ठेवू शकतात आणि त्यानंतर ते यूज करू शकतात, पण खूप जास्त क्वांटिटीमध्ये नका बनवू। तर अशा पद्धतीने आपण बॉटलमध्ये भरले, कमी क्वांटिटीमध्ये बनवले। कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस करतो ना तर कमी क्वांटिटीमध्ये बनवाय कारण की त्यामध्ये पाणी असतं। सो आता मी सगळ्यात पहिले हे झाड बघताय याच्यावरती मारलं तरीही काहीही होत नाही, मनी प्लांट आहे। सो मी इथे स्प्रे करते आणि त्याच्यावर बसलेले चाचणं लगेच उठले। त्यानंतर हे जे दिसतंय याच्यावरती पण स्प्रे केलाय। त्यानंतर या कोपऱ्यामध्ये आणि एक वेगळा स्मेल किचनमध्ये अशा पद्धतीने ना किचनमधल्या असलेल्या बऱ्याच जागा असतात आणि जिथे तेलकट वगैरेही गोष्टी असतात अशा ठिकाणी बऱ्याचदा आपण फोडणी देतो, भाज्या बनवतो, त्यामुळे वेगवेगळा वास जो असतो तो किचनमध्ये असतो। बऱ्याचदा मी किचनमध्ये माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांट्स पण ठेवले आणि त्यावरती सध्या चाचणं बसत आहे, त्यामुळे त्याच्यावरती मारल्यामुळे ना कमी होतं आहे। नॉर्मल जो आहे जो सगळ्यांनाच माहिती आहे जो आपण बेसिक ठेवत असतो तर तो म्हणजे मीठ आणि त्यानंतर मिठाचा वापर आपण यामध्ये करतो जेणेकरून निगेटिव्हिटी पण कमी होते आणि त्याचबरोबर एक फ्रेग्रन्स पण येतो जो आपण बाथरूम मध्ये असेल किंवा हॉलमध्ये दोन्ही ठिकाणी वापरू शकतो। सो बघू शकता की याच्या आधीही मी एकदा ही गोष्ट शेअर केली होती। तर हे माझ्याकडे जाड मीठ आहे। तर सगळ्यात पहिले इथे मी जाड मीठ घेतलं आणि जाड मिठाचे भरपूर असे फायदे आहे। आपण फरशी क्लीन करण्यासाठी बऱ्याचदा जाड मिठाचा उपयोग करत असतो आणि जाड मीठ घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करत असतं, त्यामुळे बऱ्याचदा आपण ठिकठिकाणी असं जाड मीठ भरून देखील ठेवू शकतो। आणि मी इथे ना जे काही आपलं फ्रेशनर आहे ते बनवते, त्यामुळे त्यामध्ये या ठिकाणी कापूर, त्यानंतर हे जे तुम्ही बघू शकतात
लिक्विड आहे आपलं फॅब्रिकचं, कपडे धुण्यासाठी आपण वापरतो. जर आपल्याकडे मोठ्या बॉटल्स नसेल तर 10 रुपयाच्या सॅशेमध्ये येतं आणि त्याचबरोबर कम्फर्ट असेल तर ते 4 रुपयामध्येच सध्या मिळतं. तर अशा कमी गोष्टींमध्ये देखील आपण हे रूम फ्रेशनर बनवू शकतो. आणि बाहेर बघायला गेलं तर रूम फ्रेशनरची प्राईस देखील भरपूर आहे. त्यामुळे ना अशा वेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण घरातच बनवू शकतो. साहित्यामध्ये आपलं हे रूम फ्रेशनर तयार झालेलं आहे, जे एकदम बेसिक आहे, जे आपण टॉयलेट, बाथरूम, त्याचबरोबर हॉल किंवा बाहेर कुठेही हे यूज करू शकतो. आणि हे जे पाऊच आहे, आपण पूर्ण बॉटल घेण्याची गरज नाही, 10 रुपयामध्ये कुठेही मिळतं. सो हा तरी मला खूप बेस्ट वाटतो आणि हे मी बऱ्याच दिवसापासून हे यूज करत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्या घराच्या एंट्रन्सलाच आपले चप्पल, शूज हे सगळं काही असतं आणि त्यामुळे ना बऱ्याचदा तिथे चप्पल बूटचा वास येऊ शकतो. त्यामुळे हे जे फ्रेशनर बनवलं ते तिथे देखील यूजमध्ये येतं. की आपल्या हॉलमध्ये, कारण की बऱ्याचदा बाहेरून कोणी आलं की हॉलमध्ये बसतं आणि त्यावेळेस ना मग अशा कोपऱ्यांमध्ये हे जे रूम फ्रेशनर जे आहेत ना ते आपण इथे ठेवू शकतो. चला, आपलं घर मोठं असल्यामुळे ना आपल्याला बऱ्याच ठिकाणी या गोष्टी ठेवाव्या लागतात आणि तुम्ही बघू शकता त्यासाठी मी अशा छोट्या प्लास्टिकच्या डब्या घेतलेल्या आहे आणि त्याला आपण एखादा खिळा असेल किंवा चूक असेल त्याने गरम करून ज्याचं जे झाकण आहे त्याला अशी होल्स पाडू शकतो, जेणेकरून आपण ती डब्बी पॅक केल्यानंतर त्यातला जो मस्त असा फ्रेग्रन्स आहे ना तो बाथरूममध्ये असेल, टॉयलेटमध्ये देखील आपण या गोष्टी बनवून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला बाहेरचे महागडे असे रूम फ्रेग्रन्स जे असतात ते घ्यावे लागणार नाही. याच्या आधी तुम्ही बघितलं असेल कपाटात ठेवण्यासाठी देखील मी बनवले होते घरच्या घरी, ज्यामध्ये चंदन पावडर होतं आणि कापूर होता. त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या वापरल्या होत्या. आता हे आहे उजालाचं फॅब्रिक कंडिशनर. याऐवजी आपल्याकडे कम्फर्ट पण मिळतं आणि मला कम्फर्ट नाही मिळालं त्यामुळे उजाला इथे घेतलेला आहे. दोनहीचे ₹4 रुपयाला एक सॅशे मिळतो आणि अगदी कमीत कमी पैशामध्ये आपल्याला हे बनवून तयार होतं. यामध्ये मी लवंग पण घातली आहे, त्याचबरोबर कापूर जे आहे त्यामुळे बऱ्यापैकी मच्छर कमी होतात आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून छान असं आपलं रूम फ्रेशनर रेडी झालेलं आहे. त्यानंतर लास्ट आणि माझ्या सगळ्यात आवडीचं जे तुम्हाला मी बोलले की मी शेवटी सांगते मला कुठलं आवडलं आहे, तर ते आहे हे जे की खूप सिंपल आहे. बघा, पाणी घेतलं आहे, त्यामध्ये कम्फर्ट किंवा उजालाचं कुठलंही आपलं फॅब्रिक कंडिशनर असेल ते इथे घ्या, एकत्र करा. त्यामध्ये आणखी 2 गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहेत, त्या म्हणजे बेकिंग सोडा इथे टाकलेला आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर जी काही माझ्याकडे कापूर आहे, भीमसेन कापूरचाच मी इथे वापर केला आहे, तो इथे म्हणजे कसा बारीक करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्स केलेला आहे. हे सगळं एकत्र बॉटलमध्ये भरून आपण कपड्यांवरती देखील स्प्रे करू शकतो. बऱ्याचदा काय होतं बघा, आपल्याकडे कर्टन लावलेले आहे, सगळ्यांच्या घरात असतात आणि पावसामुळे ना बऱ्याचदा ते धुतले पण जात नाही. अशा वेळेस ना त्यावरती जर आपण हा स्प्रे केला ना तर इतका मस्त वास येतो. त्याचबरोबर गादी असेल, वरच्या ज्या जाडजाड गाद्या असतात ज्या आपल्याला पावसामुळे काही करता येत नाही आणि तिथं बसल्यानंतर खूप जास्त वास येतो. त्याचबरोबर गाडीचे सीट असेल त्याला देखील आपण या गोष्टी करू शकतो आणि त्यामुळे हा जे लास्टचं जे ऑप्शन आहे ना ते मला प्रचंड आवडलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि तुम्ही सांगा नक्की. फक्त 4च रुपये इथे लागलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्स इथे बनवले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की सणाचे दिवस येत आहे. सण म्हटलं की पाहुणे आले, त्याचबरोबर स्वच्छता आली आणि कधी कधी ना काही वेळेस स्वच्छतेसाठी वेळ मिळत नाही, त्यावेळेस असे जुगाड खूप कामाला येतात. सगळ्यात महत्त्वाचं पैसा इथे वाचतोय, कमी खर्चात गोष्टी होत आहे आणि आपल्याला हवं तसं आपलं घर देखील मेंटेन होतं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आपला हा चॅलेंज डेचा 18 होता तो आज कंप्लीट झाला. आपली होम मेकिंग चॅलेंज सिरीज चालू आहे 31 डेजची, त्यापैकी आपले 17-18 दिवस आज कंप्लीट झालेले आहे आणि तुम्हीही खूप छान प्रतिसाद देत आहे. तर तुम्हाला पुढचेही असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, कारण की आता रक्षाबंधनची सिरीज मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. चला बाय.